ज्या पद्धतीने या आधीच्या चेंडूवरती समाचार घेतला होता, आता मात्र क्लासिक फटका, चेंडू जातोय चौकारासाठी, 4 धावेसाठी परिवर्तन चौकार. एसडी दुसऱ्या षटकामध्ये अजून षटक प्रगती पदावरती. दरम्यान लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय चेंडू, चेंडू जातोय सीमे रेषेजवळ, क्षेत्ररक्षण होईल का? चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. पुन्हा एक परिवर्तन चौकार या षटकामध्ये. प्रगती पथावरती चांगला असा समाचार घेतो आहेत हितेश सालकर. आपल्या फलंदाजीची कमाल या ठिकाणी दाखवत आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू उंचावून खेळायचा प्रयत्न होता, मात्र एकच धाव, एकेरी धावेवरती समाधान मानतील. दरम्यान षटक संपल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 27 धावा, बिनबाद 27. डीजे दरम्यान तिसरं षटक घेऊन मनोज दळवे, मॅन फ्रॉम जव्हार, पॅकर्स खेळाडू मनोज दळवे. बघूया हितेश सालकर यांना थांबवून ठेवतात का? दरम्यान बिरकावून दिलाय चेंडू जातोय 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतला, ठोकलाय चौकार, परिवर्तन चौकार. डीजे हितेश सालकर स्फोटक अशी फलंदाजी करत आहेत. फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र बचावात्मक फटका. कार्पेट शॉट या ठिकाणी 2 धावेसाठी धावतात का? नाही, एकाच धावेवरती समाधान मानतील. 32 धावा. मनोज दळवी यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली अशी गोलंदाजी केली होती. संघाला विजयश्री खेचून देण्यामध्ये त्यांचं योगदान आहे, तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा त्यांनी केली होती. आता मात्र सुरेश वाटा यांनी रिव्हर्स शॉट केलेला आहे. चेंडू सरळ षटकार. 6 धावा. फलंदाजी करत असताना फलंदाज सुरेश वाटा, पॅकर खेळाडू. यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट. या आधीच्या चेंडूमध्ये चांगल्या प्रकारे फटका आला होता. धावबादेचा प्रयत्न, मात्र 2 धावा. सुरक्षितरित्या पूर्ण जोखीम घेतली होती. या ठिकाणी काही होऊ शकलं असतं, कारण सुरेश वरठा थोडेसे फंबल झाले होते, मात्र सुरक्षितरित्या क्रीज पूर्ण केली. धावा झाल्या 40 धावा. अप्रतिम फटकेबाजी. पुन्हा एकदा मन करून घेतलं होतं त्यांनी की मला हळूच खेळायचं आहे, मात्र निर्धाव चेंडू. एक चांगला कमबॅक गोलंदाज मनोज दळवी यांचं. पॅकर टू पॅकर सुरेश वरठा. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न. षटक संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 40 धावा. पहिल्या षटकामध्ये मात्र 12 धावा विनोद बुदड उर्फ रावडी यांनी दिल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक घेऊन आलेला आहे वैयक्तिक संघाकडून. 4थं षटक. समोर आहेत हितेश सालकर. आतापर्यंत स्फोटक फलंदाजी 20 धावांची केली. ब्लॉकचा चेंडू, मात्र डावी यष्टी सोडलेला चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. अतिरिक्त धाव. 41 धावा. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज सलामीवीर फलंदाजी करत आहेत, नक्कीच संघासाठी एक चांगलं आव्हान उभं करून देतील ते. चेंडू आपल्याला उसळी घेतलेला बघूया. झेल होतो का? कुठलीही चूक नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. पहिला झटका, पहिला गडी बाद होतो आहे सालकर यांच्या रूपामध्ये. या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करून दिली आहे ती कर्णधार. वन डाऊन बॅट्समन मिलन वाडिया. पहिला गडी बाद झाला आहे. चांगली सलामी जोडी त्यांनी बनवली. वैयक्तिक 20 धावांवरती बाद झाला तो हितेश सालकर. एक चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय कर्णधार रावडी यांनी. आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज मिलन वाडिया. संघासाठी स्वतःसाठी एक चांगली अशी साजेशी खेळी करून दाखवेल. चांगली फटकेबाजी करेल.
क्षेत्ररक्षण सजूत झालेलं आहे. चौथ्या षटकातील चेंडूंवरती बाद केलंय. हितेश सालकर यांना मात्र आता मिलन वाडिया उंचावून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये कुठलाही संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्याकडे. निर्धाव चेंडू, कुठलीही धाव नाही. एक चांगलं थांबवून ठेवलेलं आहे. धावसंख्या स्थिर ठेवण्याचा प्रयत्न ठेवलेला आहे. यापुढे जर आपण अशाच प्रकारे गोलंदाजी केली तर निश्चितच धावसंख्या रोखू शकता. मात्र फलंदाज यांना सुद्धा धावा जमवायच्या आहेत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, टप्पा एक टप्पा, पुन्हा एक निर्धाव चेंडू, पुन्हा धावसंख्या स्थिर. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 चेंडू लगातार निर्धाव. नवीन फलंदाज मिलन वाडिया. आता मात्र उठावलेला फटका, चेंडू सरळ षटकारासाठी 6 धावेसाठी परिवर्तन षटकार. मोठ्या खेळाडूची हीच खासियत असते की आपण जरी 2 चेंडू निर्धाव झाले तरी सुद्धा त्यानंतरच्या चेंडूवरती प्रहार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. निश्चितच तोच प्रयत्न आहे, त्यामध्ये यशस्वी झाले ते फलंदाज मिलन वाडिया. 47 धावा आणि त्यानंतर काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू होता. मात्र एक पुन्हा निर्धाव. आतापर्यंत खामोश करून ठेवलेला आहे फलंदाज यांना. या आधीच्या चेंडूवरती षटकार खेचला होता, मात्र यानंतर मात्र काहीसे जखडून ठेवले, थांबवून ठेवले फलंदाज मिलन यांना. नो स्ट्राईक एंडला सुरेश वरठा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू जाते, चेंडू जाईल सरळ चौकारासाठी 4 धावेसाठी. वेलकम. या आधीच्या चौथ्या षटकामध्ये मात्र 11 धावा आणि 1 गडी बाद केला. विनोद बुधर रावडी यांनी संघासाठी एक चांगली अशी गोलंदाजी केली. शेवटच्या 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एपी अंकलास भिलाड संघ या शेवटच्या 24 चेंडूंमध्ये कितपत धावा जमवत आहेत? 51 धावाची मजल आतापर्यंत त्यांनी मारलेली आहे. नवीन गोलंदाज जीतू बुधर. राउंड द विकेट मारा करेल जीतू बुधर. स्ट्राईकला आहेत सुरेश वरठा, पॅकर खेळाडू, मॅन फ्रॉम DNH दादरा नगर हवेली. जीतू यांचा हा चेंडू, चेंडूने उसळी घेतली नाही आणि पहिल्या चेंडू मध्ये निर्धाव असा हा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज गोलंदाज. या ठिकाणी समाचार घेतला, चेंडू जाईल षटकारासाठी. सलामी दिली 6 धावेची. 26 धावांवरती खेळत आहेत तो सुरेश वरठा, पॅकर खेळाडू. आता मात्र देखणीय फटका, रिव्हर्स शॉट. या ठिकाणी पुन्हा एकदा षटकार, 6 धावा. षटकाराच्या 3ऱ्या षटकारासाठी बक्षीस आहे. 3 हॅट्रिक षटकारासाठी 1500 रुपये. दरम्यान फटका फसलेला आहे, देवा चुकी करणार नाही. गडी बाद होतो आहे 2 षटकारांनी. लालच बुरी चीज आहे. आणि 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक श्री दमनकर साहेब यांच्याकडनं आलेलं आहे. धन्यवाद. या खेळीला आपण प्रोत्साहन दिलं. नवीन फलंदाज सलीम, मॅन फ्रॉम लुहेरी. या आधीच्या टुर्नामेंट मध्ये सलीम यांनी जी फटकेबाजी केली होती, नक्कीच त्यानंतरचा त्यांचा खेळ हा दिवसेंदिवस वाढतच गेला. आणि आता मात्र अंकलस भिलाड यांच्या मार्फत खेळत असताना आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. लगातार 2 षटकारानंतर एक ब्रेक थ्रू, विकेट गडी बाद झाला. आणि त्यानंतर नवीन आलेला फलंदाज
यांच्यासाठी निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक गोलंदाज यांचं, तेवढंच चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे ती आतापर्यंत. पुन्हा एकदा उंचावलेला फटका, नऊचा षटकार, परिवर्तन षटकार. षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 69. 3 षटकार मागच्या षटकामध्ये खेचले, तब्बल 18 धावांची मजल मारली, रनांची लयलूट केली त्या षटकामध्ये मिलन वाडिया. आता मात्र गोलंदाजी मार्गावरती मनोज दळवी. फसवी गोलंदाजी या ठिकाणी चकमा दिला फलंदाज यांना. निर्धाव चेंडू. हेलिकॉप्टर उडवला त्या ठिकाणी, खूपच सुरेख देखणीय फटका. मात्र आता स्ट्राईकला पॅकर खेळाडू सलीम. सुरेख फटकेबाजी मागच्या चेंडू मध्ये निर्धावून त्यानंतर षटकार खेचला होता. मैदान कोणतंही असलं तरी धिंगाणा मात्र माझाच असेल अशी काहीशी फलंदाजी करत असताना सलीम. मनोज यांचा हा चेंडू जोरदार अपील आणि गडी बाद या ठिकाणी बॅटची कडा घेतलेला चेंडू यष्टी रक्षक यांच्याकडे. तर एक षटकार खेचून बाद झाले ते सलीम. त्यांच्या जागेवर गेले ते फलंदाज नितीन फरले. नितीन फरले यांनी या आधीच्या सामन्यामध्ये खूपच सुरेख फटकेबाजी केली होती, संघाला विजयश्री खेचून दिले होतं. या ठिकाणी त्यांच्यावरती जबाबदारी असेल ती जास्तीत जास्त धावांची खेळी करणं, आपल्या संघासाठी मोठं आव्हान उभं करणं. मात्र मनोज यांच्यासाठी सुद्धा आपल्या संघाला थांबवणं हेही तितकंच महत्वाचं आणि त्या दृष्टीने गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडू मध्ये निर्धाव, त्यानंतर एक, त्यानंतर विकेट, पुन्हा एकदा निर्धाव. मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आणि चेंडू धाडला षटकारासाठी. परिवर्तन षटकार. यांनी काहीसा संयम सोडला आणि गडीबाद करण्याचा प्रयत्न होता, मात्र संयम ठेवलं होतं ते फलंदाज नितीन. या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत त्यांची चांगली झालेली आहे आणि त्या पद्धतीचे चेंडू आतापर्यंत चालत आहेत. मात्र या ठिकाणी या निर्धाव धावेबरोबर षटक संपलेलं आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 77 आहेत ते जितू बुधर. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू धाडला 6 धावेसाठी. उत्तुंग असा षटकार. अंकलास भिलाड या संघाकडनं आतापर्यंत सुरेख फटकेबाजी केली आहे. 83 धावा आणि पुन्हा या समोर सलामी दिली. लगातार दुसरा षटकार हॅट्रिक षटकारासाठी. दरम्यान फटका फसला, बघूया चेंडू षटकारासाठी येतो का आणि तिसरा सुद्धा षटकार. षटकारांची हॅट्रिक. इनिंग बॉल द्यायचे, मागे पाठीमागे गेलेला चेंडू, कृपया चेंडू पाठवायचे प्रेक्षकांना विनंती आहे. सुरेख फटकेबाजी, लगातार 3 षटकार. चेंडू आलेला आहे, इनिंग बॉल घ्यायचा आहे. नितीन यांनी जी फटकेबाजी केली, धावसंख्या 95. अजूनही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, लो फुलटॉस चेंडू जातोय. महागड असं षटक बनावं लागेल. आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार. 22 धावा. 22 धावा एका षटकामध्ये. दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण, एक नियंत्रित गोलंदाजी म्हणावी तशी झाली नाही जितू यांची. या आधी सुरेख गोलंदाजी त्यांनी केली होती, मात्र काहीस या ठिकाणी ते गोलंदाजी करत असताना नितीन यांना त्यांनी संधी दिली आणि ते संधीचं सोनं केलं.
मिलन वाडिया आतापर्यंत एक षटकार खेचून खेळत आहेत ते. काहीसा लो फुलटॉस चेंडू लेगच्या दिशेने फिरकवण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. षटक संपलेला आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 100 धावा. चेंडूंचा खेळ शिल्लक. सुभाष मॅडन ओव्हर साठी 1500 रुपये श्री दमनकर साहेब यांच्याकडनं. सुभाष फलंदाज नितीन. आखूड टप्प्याचा काहीसा चेंडू या ठिकाणी झेल होतो का आणि देवा चुकी करत नाही. पहिलाच झटका पहिल्या चेंडू मध्ये मिळतो आहे तो. नितीन फरले 28 धावांवरती बाद झाला. नितीन फरले खूप सुरेख फलंदाजी. सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन त्या 4 षटकारांशी केलं आणि त्यांना पारितोषिक सुद्धा या ठिकाणी दिलं हॅट्रिक षटकारासाठी. यानंतर त्यांच्या जागेवर गेले ते अश्विन फरले. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. या आतापर्यंत 100 धावांची मजल मारलेली आहे. यापुढील किती मोठं आव्हान उभं करतायत अंकलास बिलाड संघ. गचाळ असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. या क्षेत्ररक्षणाची नक्कीच अपेक्षा नसेल, मात्र लेग बाईकच्या स्वरूपामध्ये पंचाने त्या ठिकाणी 3 धावा 103 धावा झाल्यात. लेफ्ट हँड फलंदाज मिलन वाडिया. शेवटचं हे षटक प्रगतीपथावरती आणि शेवटच्या षटकामध्ये अधिकाधिक धावा जमवतील. बघूया कशा पद्धतीने चेंडू खेळून काढतायत, कुठल्या दिशेने चौकार षटकार खेचतायत, गोलंदाज कशी गोलंदाजी करतील. चेंडू काहीसा लांब ठेवण्याचा प्रयत्न, मात्र वाईडच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी धाव मिळेल. 104 धावा. सुभाष यांना विचार करण्यासाठी भाग पाडलं की जर मला कमीत कमी धावा द्यायचा असेल तर मला गोलंदाजी चांगली करावी लागेल. मात्र या ठिकाणी एकत्रित धाव. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज गोलंदाज. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमेरेषेकडे. क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 या ठिकाणी धावबाद होतो का. चार धावा या ठिकाणी पळून काढलेल्या आहेत. सीमेरेषा जवळ या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडस या ठिकाणी फंबल झाला आणि त्यानंतर मात्र 4 धावा मिळवल्यात. धावसंख्येत भर धावा जात 108 धावा. मिलन वाडिया उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने उसळी घेतली नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्याकडे. एक निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक. या आधीच्या चेंडूवरती जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर निश्चितच धावसंख्या कमी राहिली असती. या आधी सुद्धा ज्या 3 धावा ऑफसाईडला आल्या त्या ठिकाणी सुद्धा गचाळ असं क्षेत्ररक्षण झालं होतं. परिणामी 3 धावा घेतल्यात. उंचावरून खेळायचा प्रयत्न. झेल होतो का त्या ठिकाणी आणि झेल सुद्धा सोडला. चेंडू जातो सीमेरेषेकडे. या ठिकाणी आर्यन वावर संघ आपल्याकडनं अशा प्रकारच्या प्रेक्षकांना अपेक्षा नाहीत की आपण सडळ हाताने धावा देत आहात. 3 धावा पुन्हा एकदा धावून पळून काढल्यात दोन्ही फलंदाज यांनी. आतापर्यंत या पूर्ण षटकामध्ये अतिरिक्त स्वरूपामध्ये धावा दिलेल्या असं समजूया आपण. 111 धावा. ट्रिपल 1 धावसंख्या झालेली आहे. अश्विन फरले आता मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि षटक संपलेला आहे.
8 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 112 विजयासाठी 113 धावांचं आव्हान आर्यन वावर संघाला दिलेलं आहे ते एपी अंकलास भिलाड संघाने. यस डीजे जव्हार वर्सेस एपी अंकलास भिलाड यांच्यामध्ये हा सामना आणि पहिल्या इनिंगच्या सामन्यानंतर धाव संख्या 112. डीजे आखे आदिवासी ते बिरसा मुंडा हिंदी गाणी ऑल 90s 113 धावांचं आव्हान आणि सलामीवीर त्या ठिकाणी अक्षय पिठोले आणि विनोद बुधर रावडे. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. इथे मात्र उद्या बिग धमाका मिळेल बघायला. विश्वनाथ जाधव उद्या इथे खेळायला येणार आहे. सामन्याला सुरुवात झाली. खूपच सुरेख गोलंदाजी. चेंडू काहीसा फिरकी घेत गेला यष्टीरक्षक यांच्याकडे. अक्षय निर्धाव चेंडू. सूर्या चेंडूला दिशा दिली. आखुटपणे चेंडू होतोय. चेंडू जातोय सीमेरेषेकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. क्षेत्ररक्षण झालेला मात्र फंबल होऊन काहीसा 2 धावा काही रोखू शकणार नाही. या दुहेरी धावसंख्येबरोबर संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललेल्या आर्यन वावर संघाने अक्षय पिठोले आणि विनोद बुधर आपल्या संघासाठी 112 धावांचं आव्हान पेलण्यासाठी आलेले आहेत. काहीसा ऑफसाइडला निघून लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज चतुर या ठिकाणी. उद्या मात्र इथे परिवर्तनच्या 7व्या दिवसामध्ये बिग धमाका बघायला मिळणार आहे. विश्वनाथ जाधव हा मोठा फलंदाज, मोठा खेळाडू इथे येणार आहे. स्टेटच्या दिशेने टोलावलाय चेंडू. बिग षटकार दिसतील. देहरी गुजरात भावेश घोडाचा संघ. देहरी गुजरात, नटावत नंदुरबार, सायली वॉरियर्स, SG बोरगड नाशिक असे मोठे संघ उद्या इथे आपला परफॉर्मन्स, आपलं क्रिकेट दाखवण्यासाठी येणार आहेत. SK स्पोर्ट वेती, वाकी डहाणू, गांगोडी डहाणू, साकूर जव्हार, देहरी गुजरात, नटावत नंदुरबार, सायली वॉरियर DNH, SG बोरगड नाशिक असे मोठे संघ उद्या 2 हात करतील इथे. आणि आता काय तर पंचांचा इशारा. 9 बॉल. दुहेरी धाव पळून काढली जाते. 3 धावा मिळतील आणि फ्री हिट असेल. उद्या बिग फाईट. परिवर्तन ग्रुप मोडगाव आयोजित आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम. आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप बुरबुरे स्मृती चषक 2026 स्पर्धेचं 26वे वर्ष आणि उद्या 7व्या दिवसाचा खेळ इथे प्रेक्षकांना बघायला मिळेल. आणि उद्या बिग फाईट दरम्यान मिड विकेटला इथे फ्री हिट होता. फलंदाजाला फायदा घेता आला नाही. उद्या SK स्पोर्ट वेती, वाकी डहाणू, गांगोडी डहाणू, साकूर जव्हार, देहरी भावेश घोडाचा संघ गुजरात, सॅमी भावेश घोडा, सचिन नटावत नंदुरबार, सायली वॉरियर DNS, SG बोरगड नाशिक, मोनल पटेल असे मोठे खेळाडू उद्या आपल्या भेटीला येणार आहेत. इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. हाणामारी करावी लागेल. आर्यन वावर संघाला जिंकण्यासाठी तुफान फलंदाजी करावी लागेल. मोठे खेळाडू, बिग फाईट उद्या बघायला मिळणार आहे. हरेश सर मात्र 11 धावा बिनबाद 11 धावा मागच्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईक मार्कवरती विनोद बुधर रावडी. गोलंदाज हितेश सालकर. पहिला चेंडू निर्धाव चेंडू चकवला आहे ते रावडी यांना. चांगली फटकेबाजी करत असतात ते. मोठे फटके मिस शॉट सुद्धा त्यांचे बाहेर जात असतात. बघूया पुन्हा एकदा. पहिलाच या ठिकाणी समाचार घेतला आणि पहिलाच
मोठा फटका, मोठं नाव आणि संघाला एकतर्फी विजय मिळवून देण्यामध्ये त्यांची एक क्षमता आहे. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा निर्धाव. 3 चेंडूंचा खेळ झाला. दुसरा षटक प्रगतीपथावरती. हितेश सालकर बॅटची कडा घेतलेला चेंडू मात्र स्लिपच्या पॉइंटच्या काहीसा पुढे थांबवून ठेवलेला आहे. फलंदाज यांना एका षटकारानेशी समाधान मानावं लागतंय, कारण आतापर्यंत तेवढीच चांगली गोलंदाजी आहे अंकलास भिलाड संघाकडनं. 112 धावांचं आव्हान, 113 धावांचं. काहीसा फुलटोस प्रकारचा चेंडू, धावबाधेचा प्रयत्न होता. सुरेख क्षेत्ररक्षण. आतापर्यंत मात्र 6 धावा या षटकामध्ये. एका षटकारानेशी आला, त्यानंतर सगळे निर्धाव. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. प्रयत्न तर चांगला आहे, मात्र या ठिकाणी प्रयत्नांना यश आलेलं आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला. त्या पाठीमागे गेलेला चेंडू लगेचच मैदानामध्ये पाठवायचा आहे. प्रेक्षकांना विनंती, प्रेक्षक मित्रांना विनंती, मैदानाच्या बाहेर स्ट्रेटच्या दिशेने गेलेला चेंडू लगेचच कृपया पाठवा. आणि इथे बॅट चेंज केली जाते. धन्यवाद. प्रेक्षक मित्रांचा आभार मानावं तितकं कमी. इथे उदंड प्रतिसाद लाभतोय परिवर्तनच्या या आदिवासी क्रिकेट महासंग्रामाला. खचाखच भरलेलं स्टेडियम. आज 25 डिसेंबर अर्थात नाताळ, ख्रिसमस. सर्व उपस्थित रसिक प्रेक्षकांना, क्रिकेटच्या चाहत्यांना परिवर्तन ग्रुप तर्फे नाताळच्या, ख्रिसमसच्या मनपूर्वक शुभेच्छा. खचाखच पॅक झालेलं हे स्टेडियम आणि दमदार क्रिकेट इथे बघायला मिळतंय. रावडीच्या बॅट मधनं 113 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर धाव संख्या 23. ओव्हर टू हरेश सर. 23 धावांची मजल मारलेली आतापर्यंत 2 षटकांमध्ये. एकही गडी बाद झालेला नाही. यानंतर पॅकर खेळाडू गोलंदाज सलीम. षटकानंतर तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूमध्ये सलीम यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. मोठा गडी बाद झालेला आहे. अक्षय सलामीवीर या ठिकाणी बाद झाला. मात्र 8 धावांची खेळी त्यांनी आपल्या संघासाठी करून दिली. चांगली अशी फटकेबाजी आतापर्यंत केलेली आहे ती विनोद बुध रावडी यांनी. 12 धावा त्यांनी जमल्यात. मागच्या षटकामध्ये 2 षटकार खेळले होते. सलीम बघूया समोर आहेत आता पॅकर खेळाडू योगेश कांबळे. बचावात्मक फटका त्या ठिकाणी. हळूच खेळ चेंडू. बघूया दुसऱ्या धावेसाठी धावतात का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकाच धावेवरती समाधान. 1 गडी बाद. 24 धावा आतापर्यंत. 113 धावांचा पाठलाग करत असताना काहीशी धावसंख्या ही संथ गतीची आहे. मात्र मोठा आव्हान आहे आणि त्या आव्हानाला आपल्याला प्रत्युत्तर द्यायचं आहे. ते चौकार षटकारानेशी द्यावं लागणार आहे, कारण डबल सिंगल ने हे मजल मारू शकत नाही. यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि हे नक्कीच जाणून असतील रावडी. जोरात फटका मारण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू जातोय सरळ चौकारासाठी 4 धावेसाठी. जो मैं नहीं बोल. सीमारेषेच्या मागून सामना बघावा. 3 फूट मागे. रावडी यांनी आपले हात खोलले आहेत. दरम्यान काहीसा फसवा चेंडू त्या ठिकाणी. सरळ षटकार लेगच्या दिशेने. आपली फलंदाजी कलात्मकता या ठिकाणी दाखवत असताना रावडी विनोद बुधर स्वतः कर्णधार आपल्या संघाची धुरा सांभाळत असताना सलीम यांना थांबवणे. पुन्हा एकदा गॅप मध्ये जाईल चेंडू चौकारासाठी. ओके. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. बघूया शेवटच्या चेंडूचा समाचार कसा घेत आहेत. सन्मानजनक फटका या ठिकाणी. बचावात्मक फटका. नक्कीच
एक धाव घेतलेले आहेत, त्यांना स्ट्राईक घ्यायची आणि म्हणून कदाचित हा षटक संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1 गडी बाद 39. षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 1 गडी बाद 39 धावा. आर्यन वावर जव्हार संघ 113 धावांचा पाठलाग करतोय आणि आता मात्र 30 चेंडू आणि 74 धावा. 30 चेंडू मध्ये 74 धावा. निश्चितच हा सामना अजूनही 50-50 स्थितीमध्ये आहे. हरेश फुलटॉस चेंडू होता, समाचार घेण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, चेंडू जातोय चौकारासाठी. यष्टी रक्षण करण अगदी जवळ येणार आहे. पुन्हा एकदा उंचावून खेळायचा प्रयत्न होता. यष्टी रक्षण काहीस यष्टींजवळ असल्यामुळे कदाचित खुलून खेळण्याचा प्रयत्न असेल. मिलन वाड्यांचा चेंडू बघूया. त्या ठिकाणी कुठली चूक नाही सलीम यांच्याकडनं आणि मोठा झटका, मोठा गडी बाद होतोय. विनोद बुधर यांच्या रूपामध्ये रावडी या ठिकाणी बाद झालेले आहेत. प्रेक्षकांची नक्कीच निराशा झाली असेल, मात्र गडी बाद 18 धावांवरती बाद झालेत. रावडी त्यांच्या जागेवर आलेले आहेत ते पुन्हा एकदा पॅकर खेळाडू. 24 धावा. मनोज दळवी पॅकर खेळाडू या आधीच्या सामन्यामध्ये आतषबाजी फटकेबाजी केली होती आणि संघाला एक चांगलं असं आव्हान उभं करून दिलं होतं. आता गरज आहे 113 धावांची. गॅप मध्ये धाडला चेंडू, चेंडू जातोय सीमेरेषेजवळ. 1 धाव घेतलेल्या दुसऱ्या धावेसाठी चा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सुरक्षितरित्या पूर्ण. 45 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. मिलन वाडिया यांची चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. महत्वाचा गडी सुद्धा बाद केलेला आहे. सलीम यांनी कुठली चूक केली नाही, झेल घेतला. ऑफच्या बाहेरचा चेंडू, उजवी यष्टी सोडलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलं. आकुटपाय चेंडू कार्पेट शॉट या ठिकाणी खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. एकच धाव. दोन्ही पॅकर खेळाडूंवरती धुरा आहे आर्यन वावर संघाची. या ठिकाणी आज आपण विजयश्री खेचली तर रविवारी महामुकाबला अंतिम 8 मध्ये आपण येणार आहे. दरम्यान हा षटकार. षटकांचा खेळ संपलाय. इनिंग ब्रेक असेल, स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी ड्रिंक्स ब्रेक असेल. 5वं षटक घेऊन आले ते सूर्या. सुरेश वरठा पॅकर खेळाडू. गोलंदाजी मागवरती. 60 धावांची गरज असताना बघूया 24 चेंडू 60 धावा. नक्कीच आव्हान मोठं आहे, मात्र अशक्य नाही. चेंडू गॅपमधून धाडला त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण. चांगला पल्ला गाठत त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. 2 धावा आपल्या साठी वाचवल्यात. पंधराच्या सरासरीने धावा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. दोन्ही फलंदाज मनोज दळवे आणि योगेश कांबडी या दोन्ही पॅकर खेळाडूंच्या माध्यमातून आर्यन वावर संघाला विजयश्री खेचून द्यायची असेल तर. दरम्यान हा फटका उतुंग झेल घेण्याची संधी असेल त्या ठिकाणी प्रेक्षकांना मात्र झेल सोडलेला षटकार. परिवर्तन षटकार 61. पहिला षटकार झालेला आहे. दरम्यान पंच थोडेसे वळून आणि वाईट चेंडू, खराब चेंडू. ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता मनोज यांना, मात्र
काहीशी दिशाहीन गोलंदाजी झाली. बघूया पहिल्या षटकारानंतर वाईड खराब चेंडू. 62 धावा. आखुटवा चेंडू कडा घेतली. बघूया झेल होतो का? झेल सोडली. झेल सोडला की सामना सोडला हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसणारच आहे. अरे मालिक यांनी हा झेल सोडला. खूपच दबाव असेल जोपर्यंत मनोज दळवी मैदानामध्ये असतील. जोराचा फटका मात्र. इथे झेल सोडला की मॅच सोडली येणारा काळच ठरवणार आहे. काय अफलातून फलंदाज आहे मनोज दळवी. पॅकर्स खेळाडू आणि त्याला जीवनदान दिलंय अंकलास भिलाड संघाने. मोठं जीवनदान. मॅच सोडली की झेल सोडला तर येणारा काळच ठरवेल. हरेश पुन्हा एकदा बॅटची कडा घेतला होता मात्र आता कुठली चुकी नाही. धावसंख्या स्थिर 64 धावांवरती. च्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. षटक संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा. दोनची गरज. 18 चेंडू 49. 4 षटकांमध्ये 60 धावांची आवश्यकता होती. 15च्या एव्हरेजने खेळायची गरज होती. या 5व्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. 4 धावा कमी पडल्यात. परंतु योगेश आणि मनोज सारखे फलंदाज दोन्ही पॅकर्स अजून आहेत. मोठी संधी आहे आर्यन वावर संघाला आणि तेवढीच नामी संधी आहे अंकलास भिलाड गुजरात संघाला. 18 चेंडू 49 धावांची आवश्यकता. दोन्ही मोठे फलंदाज आहेत. योगेश कांबडी आणि मनोज दळवी पॅकर्स आर्यन वावरचे हे हार्ड हिटर फलंदाज. इथे या षटकामध्ये सूर्या यांनी काय कमबॅक केलाय. सूर्या 11 धावा खर्च केल्या. निश्चितच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. थोडस कमबॅक करून दिलंय अंकलास भिलाड संघाला. 18 चेंडू 49 धावांची आवश्यकता. निश्चितच 2 षटकांमध्ये इथे 45 धावा चेस झालेल्या आहेत. 12 चेंडू मध्ये 45 धावा मनस्वी स्पोर्ट चिखले संघ आणि मोहपाडा रायगड संघा समोर खेळताना चेस केलेल्या आहेत. 12 चेंडू मध्ये 45 होतात तर 18 चेंडू मध्ये 49 का नाही. बघूया कोण वरचढ ठरतंय. आताच इथे आमचे मित्र तलासरीचे आमचे नेते संजूभाई वरठा यांचं आगमन झालेलं आहे. परिवर्तन ग्रुप तर्फे हार्दिक स्वागत. लो विजेत्री निर्धाव चेंडू. एकोणपन्नास धावांचं लक्ष अजून गाठायचं आहे. योगेश कांबडी दरम्यान उंचावला फटका बसलेला. बघूया झेल होतो का? आणि झेल झालेला आहे. झेल घेण्यामध्ये कुठली चूक केली आहे. पॅकर खेळाडू योगेश कांबडी या ठिकाणी बाद झालेला आहे. मान्यवर जितू पाडवी आणि रतनलाल वळवी नंदुरबार यांचं आगमन झालं होतं. मान्यवरांनी सामना इथे बघितला. मान्यवरांचं मनपूर्वक परिवर्तन ग्रुप तर्फे स्वागत आणि आभार. देवा यांच्यासाठी हा चेंडू आणि चकवलं एकदा. खूपच सुरेख गोलंदाजी मिलन वाडिया. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर गडीबाद आणि पुन्हा एकदा निर्धाव. मनोज दळवी या ठिकाणी नो स्ट्राईक एंड वरती. त्यांना संधी हवी आहे. झेल होतो का? क्षेत्ररक्षक या ठिकाणी सूर्या कुठली चूक करणार नाही आणि पुन्हा एक गडीबाद. मैदानावर खेळताना दिसतील विश्वनाथ जाधव, संदीप सांबरे, मुकेश पवार, रोहित तेलिवरे, भिवंडी, नरेश माळगावीत, सूरज कोद्या, विशाल कोम, आदेश मोरे, अहिल्यानगर, महेंद्र चौधरी, बंटी, भावेश घोडा, सचिन देहरी, मोनेल पटेल, राहुल वापी, भीम प्रतीक, संजू बाबा, मुकेश माढा, नैलेश सिंगडा आणि नंदुरबार नटावतची टीम उद्या या ठिकाणी 2 हात करताना दिसेल. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी.
हरीश. मंगेश बुधे नवीन फलंदाज. पुन्हा एकदा चकमा दिला, चेंडू सरळ, यष्टीरक्षक यांच्याकडे. निर्धाव चेंडू, आतापर्यंत एकही धाव या षटकामध्ये आलेली नाही. 49 धावा अजूनही काढायचे आहेत आणि पॅकर खेळाडू नो स्ट्राईक एंड वरती. मॅडन ओव्हर इथे या सामन्यातली आणि या टुर्नामेंटची कदाचित आजच्या दिवसातली मॅडन ओव्हर असेल. आताच आमच्या परिवर्तनच्या या व्यासपीठावर तलाश्री येथील आमचे मित्र नेते संजूभाई वरठा उर्फ हमजा अली मझारी यांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर संजूभाई हमजा अली मझारी यांचं हार्दिक स्वागत. नवीन गोल दीपक मासमार. 49 धावांची गरज, 12 चेंडू 49. बॅटची पुन्हा एकदा कडा घेतली, कुठली धाव घ्यायचा प्रयत्न नाही. मनोज दळवी अजूनही हार मानलेली नाही, कारण अजून मी जिंकलो नाही. तोपर्यंत प्रयत्न नक्कीच करतील. काहीसा सामना हा. जमील जमाली मात्र आता पुढच्या नियोजनासाठी लागलेले आहेत. फोनाफोनी चालू झालेली आहे. जमील जमाली, लुकेश भाई भोये, जमील जमाली, हमजा अली मझारी यांच्या स्वागताची जय्यत तयारी जमील जमाली करत आहेत. पुन्हा एक निर्धाव चेंडू. $49. आता मात्र झेल होतो का या ठिकाणी? आता झेल सोडणार नाही. वरचा खेळ बघण्यासाठी आलेले आमचे तमाम क्रिकेटचे चाहते दर्शक यांनी हळूहळू घराकडे आपलं प्रयाण चालू केलेलं आहे. आर्यन वावरचा मोठा विकेट मनोज दळवी बाद झाल्यानंतर प्रेक्षकांनी मात्र इथे आशा सोडल्यात, परंतु अजून मला वाटतं 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आमचे जिल्हा परिषद पालघर चे डहाणू तालुक्यातले शिक्षक किशोर शिवदे सर, केंद्र प्रमुख काशा बचवाडू सर हे इथे उपस्थित आहेत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. हरेश सर. रन आउट या ठिकाणी. धावबाद नितीन. 64 धावा. प्रेक्षकांना मात्र विनंती आहे, खूप मोठ्या संख्येने आपण आलात. आज नाताळ आहे, सर्वांनी घराकडे सावकाश जावं. कुठल्याही प्रकारचा अपघात किंवा कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या ड्राईव्हने गाडी चालवू नका. धन्यवाद सरपंच विष्णू बोरसा साहेब आणि सपोर्टर्स. प्रेक्षकांना विनंती, आपल्या घराकडे जाताना थोडस सावकाश जावं. इथे गर्दी मोठ्या संख्येने आहे. विनोद बुधर उर्फ रावडी सरपंच वावर यांचा खेळ बघण्यासाठी आलेले हे प्रेक्षक. हे फलंदाज कुठे होते? लोहेरी गावातील खेळाडू सलील. शेवटचे षटक. दरम्यान पुन्हा एकदा उत्तुंग फटका, षटकार. आणि स्पृहा काशीनाथ चौधरी यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस. आणि तिथे काय आक्रमक फलंदाजी, षटकार, चौकार. ज्या प्रेक्षकांनी इथे मात्र गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय. जितू यांच्याकडनं आता धाव मिळणार नाही. सामना मला वाटतं आर्यन वावरने सोडलाय. इथे धावबाद होतोय. रणजीपट्टू तेजस पटेल. उद्या मात्र गुजरात राज्य रणजीपट्टू तेजस पटेल देहेरी या भावेश घोड्याच्या संघामध्ये खेळायला येतोय. प्रेक्षकांनी त्याचा खेळ बघायला यावं. बंटी पटेल, भावेश घोडा, सॅमी, सचिन, तेजस पटेल हा रणजीपट्टू भावेश घोडाच्या देहेरी, संगम देहेरी या संघामध्ये खेळायला येतोय. त्याचा खेळ बघायला प्रेक्षकांनी यावं. इथे काय होतंय, एकेरी धाव घेतली जाते. कॅलिस एक मोठा खेळाडू आहे आर्यन वावरचा. कॅलिस अभिनंदन अंकलास बिला डीजे